जगाव की मरावं असा प्रश्न पडला वरळीतील महालक्ष्मी सोसायटीतील नागरिकाचा। गेल्या 7 दिवसापासून इथं वीज नाही आणि पाणी सुद्धा नाही। बघू शकतो की एकूण 7 विंग आहेत, 23 मधली इमारत, पण गेल्या 7 दिवसापासून इथे वीज किंवा पाणी असं काही नाही आणि इथल्या नागरिकाला कशा प्रकारे समस्याला पुढे जावं लागते हे एकदा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या मतदारसंघात एकूण 3 आमदार आहेत, तरी इथल्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। आपण त्यांच्याशी जाणून त्यांचं कशा प्रकारे वीज आणि पाणी का नाही, किती दिवसापासून वीज आणि पाणी नाही तुमच्या इथे? 10 दिवस झाले आमच्या इथं पाणी आणि लाईट नाही आहेत। आम्ही लहान लहान मुलं शिड्यावरती चढत जातो 18-19 फ्लोअरवरती। आम्हाला मेंटेनन्स वगैरे अजून चालू नाही आहे, पण आम्हाला सर्व बिल्डरनी क्लिअर करून द्यावेत। आम्हाला त्रास होतोय, ते काहीतरी तुम्ही सोय करावी। नक्कीच हे लहान मुलं सुद्धा शाळेत जाताना तितके चालत आमची लहान मुलं 18 फ्लोअरवरती चढतात उतरतात, ते तुम्ही काहीतरी सोय आम्हाला करून द्यावी। नक्कीच आपण बघू शकतो की छोटे छोटे मुलं आहेत, ते गेल्या 7 दिवसापासून 18 आणि 19 फ्लोअरवरून खाली चालत येतात, शाळेत जातात। किती मोठ्या प्रमाणात समस्या आपल्यासोबत काय ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा जाऊन तुम्ही कोणाकडे याबाबत तक्रार केली का? आम्ही ह्या संदर्भात ह्या विभागातले आमदार विकासक सगळ्यांकडे बोललेलो आहे की बाबा आम्हाला आमचं मेंटेनन्स फ्री करा। बिल्डरने या 42 रूम ज्या सोसायटीच्या असतात त्या भाड्याने दिलेल्या आहेत आणि त्या भाड्याने देऊन 25,000ने भाड्याने देऊन त्या विकूनसुद्धा मेंटेनन्स करत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आपण म्हटल्याप्रमाणे माझ्या विभागात 3 आमदार आहेत, पण एकही आमदार आमची समस्या या ठिकाणी जाणण्यासाठी आलेलं नाही। हे दुर्दैव आहे। माझ्या या महिला तुम्ही बघितलं, त्यांचं ऐकलेलं आहे। मुलांना सिनियर सिटीजन लोक 22 माळे चढत आहेत, थकत आहेत आणि कुणाला अटॅकची बिमारी आहे, तरी लोक कशाच पद्धतीने इथे जीवन जगत आहेत। अतिशय म्हणजे पूर्वी जे आम्ही झोपडपट्टीत राहायचो, काही लोकांना वाटतं ते बरं आम्हाला, परंतु हे बिल्डरनी बिल्डिंग देऊन आमचा सर्वनाश केलेला आहे। कारण मेंटेनन्स आता बिल्डर भरत नाही आणि सर्वसामान्य झोपडीधारकांसमोर एक गहाळ प्रश्न झालेला आहे की आम्ही जगावं की मरावं। हा प्रश्न जो निर्माण झाला आहे, इथले राज्यकर्तेही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। साहेबांनी म्हटल्याप्रमाणे एकही आमदार आमची समस्या जाणण्यासाठी आलेला नाही। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। माझ्या लोकांना पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, 7 दिवस झाले। किल्लेदार साहेबांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, पण ते किती करणार स्वतःच्या खिशातून? म्हणून मी पुन्हा एकदा हात जोडून राज्यकर्त्यांना आणि विकासकाला विनंती करतो की या लोकांचं मेंटेनन्स भरावं, लाईट बिल भरावं आणि सर्व जे भाड्याने दिलेले रूम आहेत ते द्यावे सोसायटीच्या ताब्यात, म्हणजे सोसायटी मेंटेनन्स भरेल। कॉर्पोरेट फंड आहे 65,000, तोही द्यावा। सोसायटी सर्व काय करायला तयार आहे, परंतु हे आजपर्यंत 5 वर्षात विकासही काही न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। माझी पुन्हा एकदा शासनाला, राज्यकर्त्यांना आणि इथल्या आमदारांना आणि बिल्डरला विनंती आहे की आम्हाला जे खड्ड्यात घातलेलं आहे, अशी कुठल्याही सुसह्य घरं देण्याच्या नावाखाली इतर झोपडीधारकांना खड्ड्यात घालू नये, ही माझी हात जोडून विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही यापूर्वी राज्य सरकारकडे किंवा कोणाकडे तक्रार केली आहे का त्या बिल्डरबाबत? आम्ही राज्यकर्त्यामध्ये आमदार आणि यांच्याकडे तक्रार केली आहे, पाठपुरावा पण विचारला आहे आणि बिल्डरला पण आम्ही सांगितलेलं आहे की आमचे घर बिल्डर काय गोड बोलतो, आता करतो म्हणून। जो पण 7 दिवसावर बिल्डरने नोटीस देऊन सुद्धा 7 दिवस संपल्यानंतर पण बिल्डरनी बिल नाही भरल्यामुळे आज वीज खंडित झालेलं आहे। बिल्डर काय विचारलं तर काय बोलतो, आज करतो उद्या करतो म्हणून असा दिवस पुढे ढकलत चाललेला आहे आणि लोकांना याचं नावं सांगून लोकांना मध्ये आपसमध्ये भांडण ठेवायचा प्रयत्न चालू करतो बिल्डर। नक्कीच आपण बघू शकतो की लहान मुलं आहेत, गेल्या 7-8 दिवसापासून इथली वीज नाही, पाणी नाही, तरी 16-17 इमारतीतून तू खाली चालत येतात। आपण त्यांच्याशी विचारू। मित्रा, तू सकाळी दररोज चालून येतो का वरून? हां तुझी शाळा किती वाजता? तू दररोज शाळेत जातो? हां किती माळ्यावर आहे? 18 माळ्यावरून तू खाली चालत येतो, किती गेल्या 7 दिवसापासून आहे? हां ओके, आपण बघू शकतो गेल्या 7 दिवसापासून हे विद्यार्थी शाळेत दररोज जातात आणि 18व्या 17व्या मजल्यावरून ते खाली चालत येतात। कशा प्रकारे वरळीतील नागरिकांना समस्याला पुढे जावं लागत आहे आपण बघू शकतो। कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी यावेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।